नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. अकलूज लावणी स्पर्धेच्या निमित्ताने आपण विविध कलाकारांच्या बाईट्स घेत आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत. आपल्यासोबत ज्येष्ठ कलावंत आहेत. काय नाव सांगता? माझं नमस्कार, मी संगीता पद्मिनीबाई काळे. मी चौपल्यावरून आलेले आहे. या अकलूज महोत्सवाला मी कमीत कमी 20 वर्षापासून येते. इथं खूप अकलूजमध्ये कलाकारांना खूप चांगली मान सन्मान दिलेला जातो आणि बाळदादा इथे 30 वर्ष झालं आमचं गौरव पुरस्कार करतात, आम्हाला दाद देतात. म्हणून शासनाला एवढी विनंती आहे की त्यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा, हीच विनंती. काय अकलूज स्पर्धेविषयी काय वेगळे पण तुम्हाला जाणवतं? तुम्ही इतर राज्यात पण स्पर्धा केल्या असतील, लावणी सादर केल्या असतील, अकलूजचं काय वेगळे पण जाणवतं? अकलूजमध्ये वेगळं म्हणजे तिथं लावणीला खूप मोठं पारंपरिक स्थान आहे आणि लावणी अकलूजसारखं कुठंही होत नाही आणि जे अकलूजमध्ये आहे ते कुठंच नाही महाराष्ट्रात. एवढं मी सांगू इच्छिते, याच्या पलीकडे काही सांगू शकत. तुम्ही किती वर्ष या स्पर्धेत भाग घेतला आणि तुम्हाला किती नंबरने बक्षिसं मिळाली? मी 20 वर्ष झाले इथं सादरीकरण करते. मला 2006मध्ये उत्कृष्ट अदाकारीमध्ये नंबर आलेला आहे आणि मी ज्या पण ग्रुपमध्ये येईल त्या ग्रुपचा नंबर आलेला आहे. मी इथून पटकवून नेलेला आहे नंबर. कसं असतं अकलूजच्या स्पर्धेचं आयोजन कसं असते? तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेच्या आयोजकांविषयी काय वाटतं? इथले आयोजक खूप चांगले आहेत. आम्हाला मान सन्मान, कुठं काय व्यवस्था असेल आम्हाला कुठली कमतरता भासू देणार नाहीत, काय नाही. आणि जिथल्या तिथं व्यवस्थित आहेत आणि तिथं 6 सादरीकरण करावी लागतात. मुद्रा, गवळण, छक्कड, बैठकीची लावणी, पारंपरिक लावणी, अशा लावणी सादरीकरण करावं लागतात. एकीकडे लावणीचं बाजारीकरण होतं आहे असे चर्चा ऐकायला मिळते. इथं अकलूजची पारंपरिक लावणी कसं बघता? या लावणी जतन होण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे त्याकडे एक तुम्ही ज्येष्ठ कलावंत म्हणून काय भूमिका आहे? मला एवढीच विनंती आहे, जेवढे प्रौढ आहेत राजकारणातले त्यांना एवढीच विनंती आहे, DJ बंद करावा. कारण त्याच्यामुळं आमच्या जे आहेत लोक त्यांच्या पोटावर पाय पडायला उपासमार व्हायला लागली त्यांची. एवढ्या शासनाला विनंती आहे की DJ बंद करावा, बाकी काही नाही विनंती. या स्पर्धा अकलूजच्या अशाच चालू राहाव्यात, या राज्यस्तरावर सध्या चालू आहे त्या राष्ट्रीय स्तरावर जाव्यात, काय भावना आहे तुमची ज्येष्ठ? एक 7 समुद्रा पार जावी ही कला. आणि जी अकलूजची कला आहे त्यांनी नेलेलीच तर आहेच आहे, पण आणखीन जावं. जे आणखीन नवीन कलाकार आहेत, आमचं तर काय आम्ही प्रौढ झालोत, पण जे आणखीन येणार आहेत नवीन कलाकार त्यांना पण प्रोत्साहन द्यावं आणि त्यांना पण 7 समुद्रापार आपली लावणी न्यावी, हीच विनंती. नवीन कलाकाराविषयी तुम्ही बोला, नवीन कलाकार यात सामील व्हावेत म्हणून काय तुमचं म्हणणं असेल? कारण का ह्या लावणीविषयी जी काय समाजात विविध अपप्रचार केले जातात त्यामुळे याकडे येण्याचा कल कमी होतो. तर काय आव्हान असेल किंवा काय म्हणणं असेल तुमच्या नवीन कलाकारांना एवढंच विनंती आहे की लावणी आहे आपल्या महाराष्ट्राची शान आहे, ही छत्रपती महाराजापासून आलेली आहे, ती जोपासावी आणि विविध जेवढे राज्य आहेत, महाराष्ट्र असो किंवा 7 समुद्रपार असो, ही लावणी न्यावी आणि महाराष्ट्राची शान राखावी, हीच त्यांना सांगणे.